क्षमा लाईफ मा माणूसने पेशन्स ठेवो खारोने फक्त बस सगळं काय होत त्यांना सोबत ना गोरख आपला बंटी आणि कुणाल पाटील तीन जर भरती जायत त्या टाइमला आपला क्लास ना 3 पोरं भरती जायत हा बाकी होता हा एक रेडर अंता रिकालना दिवशी ग्रामपंचायत आठवस बाकडावर बडे सनी त्याला मी शब्द येते ना 3 जण लागला तरी मी डीजे लावला होता खरे कुठं त्याला म्हणजे त्या टाइमला ईश्वर लागे त्या टाइमला आपण डीजे लावू आणि त्याला हाईप प्रॉमिस करत होतं की शेवटली आर्मी 19 भरतीने बॅच त्या टाइमला म्हटलं ईश्वर आपण नक्की भरतो असू त्याने शब्दात मान ठेवा आणि मी त्याला तेवढंच सपोर्ट करा त्याला मी आश्वासन देत ते ना ते उरता गेला टाकू तर मला गेला टाकायला लावतो चला बोला जय खानदेश जय खानदेश भाऊ विषय असा आहे क्लास नाही होणार तर आपण त्याची मला कम से कम 15 दिवस जाणं सांगितलं होतं की क्लासमध्ये पण घरला थोडा प्रॉब्लेम होता तर म्हणजे काही होत नाही पण कारण आपण त्या म्हणण्यात येतो म्हणे ठीक आहे आपण तेच मी कम से कम हा क्लास 2014 पासून चालू करेल सोळापासून तर आम्ही पण काय आम्ही वय पण नव्हतं भरती वय पण नव्हतं आणि कम से कम 16-17 वर्ष नव्हतं आम्ही पण आपण त्याची करत पोहोचले तर आम्ही बसत जाऊ आम्ही बी काही समजे नाही जसे या पोरत ना असं कसं करतो आम्ही बी काही समजे नाही आपण काय करणार टाइमचे करणार त्या टाइमला मग दुसरा पोरं राहते भरती ना पोरं त्या मेहनत करत जाते आणि त्यांना काही पोरं भरती पण होणार त्यांना काही पोरं भरती पुन्हा जस्ट नावलं म्हणजे तरी 21-22 वय चालू होतं त्या पोरं भरती पण होणार मोबाईल का बंद करा दाखिलाच नाही आपण यांमध्ये येणार त्या चालू ठेवा आपण यांमध्ये येणार त्या तरी आपण तेच म्हणजे आपण त्या जळगावले क्लासले पण जात आहेत जळगाव क्लासले पण जात आहेत आपण त्या जळगावले क्लासेस आहेत घर न जाता डायरेक्ट क्लासेस जात कारण की ते वाटते वाटे की नाही बा की बा पोरं तुम्ही ग्राउंडला जात आहे तर आपण डायरेक्ट घर न जाता तिथं डायरेक्ट क्लासमध्ये जात क्लास पण तो पण क्लासनी संख्या एवढीच होती आणि बाहेर गावांना पोरं आणि आपल्या गावातला पोरं आजूबाजूला पोरं असं गती पोरं येत आहेत आणि त्या म्हणजे आर्मी मापन आणि त्यांना गती पोरं बसले आहेत गैरा पोरं बसले त्या टाइममध्ये आणि त्या टाइमपासून म्हणजे 2016 पासून तर आजपर्यंत आणि यांना पुढे पण चालू राहील आपला आरोपला आणि आता तरी पोरं तरी कोरिंगीमा नांद्रामा माहितीमा आजंखेडामा एक पोरं भरती होईल पण आधीपासून आपला क्लासनं संख्या वाढेल भरती व्हा आणि म्हणा तसं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये नाही फक्त त्या ते नाही ना फक्त ध्यान ठेवा की नाही आपले करणे तसं आपण त्या पहिल्यापासून पोरांना मार्गदर्शन करत राहणार आमले पण मार्गदर्शन करत आम्ही पण भरती होईल अजून तुमचे पण करा तुमचे पण करतील आणि तुम्ही पण भरती होतात 100% फक्त सोडू नका करणे आपले करणे बस विषय तर आपण जर मी पोहोचले तर ती मार्गदर्शन केलं तर मी सांगत नाही का आणि मी आता चालवले 56,000 गोष्टी घे जे मुलांची खूप वाढा तर मी भरते 2019 कोरोना काळात कोरोना आमचे निकाल लागले तर मार्च निकाल लागले 18 मार्चले 23 मार्चले लॉकडाऊन लागले तर मी यांना पहिले दोन भरत्या पेलवी घेतली एक जागनाने भरते 17.5 वर्ष स्टार्टिंग तो एक जागनामा हाईट पेलवी घेतली म्हणजे हाईट काही कशी नाही पण मग त्यानंतर 2018 जळगाव भरती होती जळगाव भरती होती मग कडे मग मला हाईट काही भेटली मी पण पहिले पण हाईटमध्ये जाईल मग मी काय करेल तुम्ही हाईटमध्ये गडी हाईट मग मी ना रात्र 8 वाजेपासून गेट पकडते राहिलो 8 वाजेपासून गेट पकडता नक्की समजतं पडलं तिथला टाइम त्याला खास अर्धा घेत मध्ये येतो कारण की हाईटमध्ये तरी 1 वाजता 2 वाजता 2:30-3 वाजेपासून ग्राउंड चालू होत आहे मग हाईट वगैरे सुरू होते मग पण मग मला म्हणत होता एवढा भरोसा होता अगर मी हाईट जर पास जाऊ तर मी ग्राउंड बेस्ट हाईट जर पास जाऊ तर मी ग्राउंड तर मला पहिले तर मी त्या टाइमला टेक्निकल मास्टर करतो तर आपण मुश्किल होती मग भरती होणार कारण की आपल्या हाईट वाढत नाही कारण जेडीला हाईट वाढायची त्या पोरीचं आणि त्या टाइमला जळगाव जिल्हा म्हणजे आवड काम होतं त्या टाइमला जळगाव जिल्हा लागणार म्हणजे त्या टाइमला पोज वाढायचे जळगाव जिल्हा लागणार म्हणजे पोज वाढायचे
हो मग त्यानंतर ग्राउंड आणि 4 नाटक होतं. 4 नाटक मग त्यानंतर मग आम्ही 3 जणी भरती घ्या. एक गोरख कुणाल आणि भरती घ्या. मग मी एकटा राहिलो. मला असं वाटे कुठे गोवा मग मी पेपर मागू आपण ते भेटणार मध्ये मग मी आपण ते भेटणार म्हणतो आपण आता सुद्धा केले त्या पोरांनी सेंटर भेटे मग ते आपला जो ना पुरं भरती गेले आपला जो ना पुरा भरती गेला ना ते ना हायने म्हणा की चला भरती गाव कसं काय भरती घ्या आपण त्यांपासून शिका ना चला कसं काय भरती घ्या आपण त्यापासून सुरुवात करा मग कसं या 3 पोरं भरती घ्या मग भरती घ्या मग मला माझे फेल वाटत जाय मग मी तटून ज्या दिवस ना निकाल लागला लगेच दुसऱ्या दिवस मी असं नाही की जाऊ सगळं सोड द्या आपण हे करू ते करून संध्याकाळी निकाल लागला ना काम मी लगेच संध्याकाळी 8 वाजता पाया करणं तुम्ही त्याच्यापासून कमी से कम 18 महिन्यानंतर भरती करणे कोणती गळबाना भरती नंतर 18 महिन्यानंतर भरती करणे मी असं कारण नाही देखू एकदा सांग कारण तू आता मी ग्राउंडवर तुझा कारण तू पहिला ना म्हणाला पाहिजे खेळायला मला कारण नाही सांगणं आपले काय करणे वर्दी पाहिजे ना वर्दी पाहिजे ना आपले कारण नाही सांगणं म्हणा हा तिथे राहणं म्हणा ते तिथे राहणं मेमरी घेऊ बिल्युटी घेऊ हां करणे वर्दी पाहिजे आपला आई वडील आपले काय वाटतं गाडी कशासाठी झालेले अभ्यास करायचा गाडी लागले तर आपण फक्त अभ्यास करा विषयाचा आणि मग कोणी काय म्हणत मला आता बरं का मला 2-3 जणी असं भेटणार म्हणजे अशा रात कोणीतरी अशा रात म्हणाला नातू भरती व्हायला पाहिजे म्हणा मुलगा भरती व्हायला पाहिजे असं म्हणून तर भेटणार तो म्हणाला विद्या भरती जायला पाहिजे म्हणाला त्याच्या भरती जायला पाहिजे पण मग आपण डोळ्यावर देखतोच ना आपण डोळ्यावर देखतो पुन्हा काही खरं आहे आजी काका आपण करतो तो जर काही करीत राहिली त्यातले वाटेल आहे ना घर तुमच्याच निघत रनिंग निघत पण फ्री फायर घेत का कॉमन नाव आहे ते काय असं कोणतं सर कॉमन असं सोन्या गुण काही हा असं काय स्पेसिफिक नाही बोला ना तर यंदा आपला सच्चाई पडते एक टाळा आपला पोरगा जायले रनिंगला जायले कोणी म्हणत अभ्यासले जायले कोणी म्हणत गाडी जायले मी आधी पाहतो मी रोज पाहतो राहणार पण आपण ते तिकडे राहतात पण मग आपण तेच लगेच नाही म्हणत एकदम गाडी मारा कडे बिर्याणी गाडी लागत राहत मग करा अरे या तुमच्या अभ्यास झाले तुम्ही अभ्यासच करा आपले एवढं आडे जिथं म्हणत ना जळगाव जिल्हा आहे ना कोणताच गाव आहे ना कोणताच क्लास चालत नसणार चालत का तुम्ही देखील थोडे कोण तुम्हाला मित्र असतील आता मोबाईलला जमाना आहे गुरुदुरला तुम्ही देखत असतील चालत का कुठे आपला गाव मा एवढं ग्राउंड आहे पोर आहे शिकणारा माणूस आहे आपण ते विचार करा आपण त्या घरपणा अभ्यास करतो आणि संध्याकाळी पण त्या करायला येतच तुम्ही शिकायला येतच ठीक आहे नाही शिकायला येतच म्हणजे ना आपण ना काहीतरी फायदे लावला पाहिजे बरोबर आहे ना आणि आपला म्हणजे मी जे करतो आपला एवढा जळगाव जिल्हा म्हणजे तुम्ही गावात नाही ना एक पण पोर येत नसणार येत का कोणी देखत नाही तुम्ही पण या बिचारात काही येतच ठीक आहे नाही का बरं येतं खरी गोष्ट आहे बरं काही आपण येतो आणि येत करायला पाहिजे आणि अजून दिदी जर असेल ना त्याच्यातले पण सांगा नाही की या वापरा असली ठीक आहे पण तुम्ही एक शब्द कोणी सांगा कोणी मनावर लिहितो येईल आणि करील करायला पाहिजे दुसरं काही नाही आपण ग्राउंडला जातो ग्राउंड इमानदारी मग करा ना कुठल्या ग्राउंडमध्ये तिकडाची मार सांगा ना फोन लावा किती पण मी सांगतो ठीक आहे पण आहे ना यार मी एक गोष्ट सांगतो आशारात आपला घर व्हायला ठीक आहे आपला पुढ्या पडते आपला नाती पडते करा ना काही नाही होत काही पण म्हणा आता आर्मी म्हणा आर्मी म्हणा याच्याशी बिडी म्हणा म्हणलाच ना अभ्यास करा जर मी त्यांना जळगाव आपलं परमनंट भरती होतो ना मला आजीने तिथला पाहिजे मग फक्त भरती 50 रुपये देतात आजीने 50 रुपये देतात आजीने भरतीला गो फुकट रेल्वे मग कडे ग्राउंड मारा आणि 3 दिवस थांबलो दुसरा दिवस मेडिकल राहा दुसरा दिवस मेडिकल कॅन्सल केलं तिसरा दिवस आणि तडे भरती तडे ना भरती चालू राहते तडे ना पोर तडे खिचडी बनवत राहते संध्याकाळी खिचडी खायला आणि जगी राहा
आणि लगेच दुसरा दिवस मेडिकल होणं, दुसरा दिवस मेडिकल होणं, तर मला ज्याला आहे ना होणारच ना, तो वर दाखवून देतो त्याला गैर 8 दिवस जळगाव भरतीले परभणी भरतीले ग्राउंड पण मला मेडिकलनं जळगाव भरतीले मला 1 पॉईंट होता 2 पॉईंट दिना गाडी परभणी भरती. तर मी मला असं वाटते की ते आता पॉईंट भेटी म्हणजे विश्ववडील भरती म्हणाले गहूमध्ये नाही भरती पॉईंट पायना आणि नाका पॉईंट गहूमध्ये नाही तर नागना आणि पायना पॉईंट नाही सांगाले तर म्हणजे मी सर या टाईम आपण मी बसतो आणि मी असं होतं ना जर आई भरती मग भरती होतो ना मी मला ना आपाविषयी काढताना इथला येण्यासारखा तर मी भरती होते मला काही आहे नाही तरी मी आपाकडे जो आपा मला सांगत होते असं मी असं कर असं मी असं कर ते आपल्याला आज जेडीनं पुस्तक आहे ना आपण मला आपा जायचं पडत जाऊ मी आपा हे सांगावं आपाचं सांगावं आपण मला 10 सांगा तो एक मग दोघांना गुशे नाही तर म्हणजे घर जात करते ते बोलत सगळे शिकावतात आपण तर मग पेपर लिहू मग कडे मेडिकल पॉईंट भेटणार की मग मेडिकलले पुण्याला खडकीला जाडं त्याला टाइम राहते गरजा आपण काढे मला पुण्याला खडकीला जाडं तर कडे पण मेडिकलले पेपरना टाईम दिला तर त्या पहिले मेडिकलवाला पोरसले ज्या फ्रेशनं मेडिकल पास केले त्यातले पोरसले लवकर पेपर राहते आणि ज्या रिमेडिकलवाला आहेत त्याच्यानं आता 15 दिवस नंतर राहते आणि त्या आम्हाला भरते आम्ही ग्राउंडपासून तेच असं टाकायचं की फ्रेशवाला पण आणि रिमेडिकलवाला पण एकत्र लिहावं लागेल मग तो टाईम नव्हता अभ्यास करायला 15 दिवस म्हणाला कडेच मेडिकलनं 1 पॉईंट म्हणाला जाता दुसरा दिवस चालू किंवा पण दुसरा 4 फूट येतो 4 फूट येतो एक मित्रांना रूमवर राहतो 4 फूट जाऊ 4.5 लोक घरात येतो लगेच गाडी येतो कुणाला खडकी शिवाजी कडून अजून पाय जाऊन एकटं होतो पाय जाऊन कडे पटत जातो दिशा पटत जातो कडे लगेच तो एक आमला एक माणूस येत आहे तो लगेच म्हणत जाऊ आज कॅन्सल करून मला काळजी नाही जात असं काळजी करत भुक्या दिशा असं 15 दिवस होता आहे लास्ट मग किंवा मेडिकल पायना पॉईंट पण सोडायचं म्हणाला कडून मग अभ्यास आपण म्हणतो आम्ही म्हणतो आप्पा आपला 5 क्लास चालवला 5 क्लास चालवला आपण म्हणतो पॉईंट सॉल्व त्या अभ्यास मला काही जमत नाही एवढं आणि मी आता म्हणाला कसं आपण म्हणतो काय टेन्शन नाही या टाइम गेले म्हणतो अभ्यास करून काही समजे नाही तर आपण फोन देतो आपण नाही करतो आपण मला जमत नाही ते जमत नाही महिनाभर आहे ना महिनाभर अभ्यास करा मी याला करता तो आपला आलं घर एकदम असंच होतं कुठं होतं नाही होतं परिस्थिती जगत जाऊ मी पहिले तर मला आजीबा मला असतो आजीबा असं हे होतं आपला मी तर त्यांना एवढं सांगू शकणार ना आई वडील जन्मदिन माझ्या ना 5 वर्षांपर्यंत जन्मदिना पण महत्व राहणार पण वागण्यात येईल तर महत्व राहणार मॅडम आजीबांचंच नाही वागलं मला पुढे जाऊ दे मी सगळं करा आपल्यासाठी मग कळू मग आपण समजा अभ्यास करायला कुठंच नाही मी पलंग बोलतो कुठंच नाही पलंगला फक्त पट्ट्या मोडत होतो लोकांना पलंगला वाकाडा लाईट घे तुला पहिले कंदील राहत कंदील लावाना फक्त त्या रात्री 4 असतो ना रात्री आजी उठे संध्या करताय 2-3 तास आजी तू झोप नाही मी अभ्यास करा म्हणून मग आजी मला रोज बोला थोडाफार तसाच जाऊ आजी सकाळ 5 फूट होत आहे थोडा बोलला आजी नाही आजी गेली लगे मी बी झोपेत जातो आजी उठे लगे मी बी उठतो कारण आता उठ नका उठ ना आजी असं करत 24 तास मी कम से कम 2 घंटा अभ्यास करायचो बनत होतं मला शेवटले पडते होते बाई ऑप्शन नव्हता काही बनत होतं आणि गावाला मग कसं राहतं काय भेटतो रे मारणारा त्याचे ना फोन मारायचं ना त्याचे ना थोडं पैसे टिकायला लागले काही गोष्ट आहे बरं आता होता पूर्ण मला ना बोलणार मग मला ना ते पण आठवत जाते जो आता मग ते पण आठवत जाते मग टाईम जोडी होता आता पेपर टाईम होणार औरंगाबाद टाईम पेपर असा होता जिथलं मी वाचलं ना तिथलं पेपर नव्हतं जिथलं वाचलं तिथलं पेपर पण झालं मी 8 गणित ना जेवढं मला गुणाकार भागाकार जेवढं आपणच्याकडे तेवढंच करेन
हो बाकी मग डोकं लायले मग दादा भाऊ होतात बाजू आजूबाजू सर्वांनी चान्स भेटणार मग 5 गेले तर दाखवला होता त्यानं म्हणाले ना सारखं कोड सारखं असे हा डी एबीसी राहते तर त्यानं मला डी होता मला डी होता भाऊ दादा म्हणून त्याने मी भाऊ खाली मानले भाऊ चांगले कारण आपले माहिती होतं आपण आपले इथलावर होणार नाही आपलं भाऊ सांगते आता ना त्यांकडून मी 4 करावं आणि त्यांकडून आता 5 नव्हतं मी आता 15 पैकी 9 करावं त्यांच्याकडून नोकरा जात आणि जी काही काय नाही ना मी पोर सगळे टाकलं लाल पुस्तक म्हटलं येत जाय आणि ते सामान्य विज्ञान पुस्तक ना ते म्हटलं येत जाय कम से कम आपण 30 पैकी 28 गोल करावं मी जे काही सांगितलं माहिती होतं जे काही 28 गोल करावं आणि या 15 पैकी आणि त्या बुद्धिमत्ता ते बी ते उत्तर दिशा आडवी दिशा ते काही समजे नाही माझी त्यानं मी ते तुकार मारा त्याच्या 3 बरोबर लागतात त्या 2 आजच टाकल्या आज मी 43 गोल करून तुक्का झाला पाहिजे असं येते हो 41 नाही 50 नाही 41 का 43 गोल करून मग तो निकाल लागणार मग मी वारमा काम करायचो ते म्हणजे वारमा काम करायचो वारमा भरणा करता मग एक जण फोन मला निकाल लागला म्हणे निकाल लागला मग मग जीव दोघा चिडी का म्हणून जीव दोघा मग अशी मग घरून पैसे जातो साडी बी कापी सायकल बी ना तडे राहू दे शेड मा माझी आधी सायकल चप्पल तडे राहू दे काय पळत डायरेक्ट 5 मिनिटां मा आधी बदल की आधी काही घरात गहू तांदूळ शिरत आधी निकाल लागणार काय जाय म्हणून दादू दे का मग उद्या का लागणार मग त्या 4 अंकी कसा आणते ना बरोबर म्हणजे म्हणाले ते हायब्रिड म्हणाले मग मी ते देतो पहिले 11 टाका ते 6 आणले पहिले 2 टाका मग 4 टाका मग 6 टाका तो आहे ना तो आदिवासी देतो 2 लग्न भावना 4 लग्न शेवटला राहणार फक्त 0 मग 0 बी टाका मी नाही 0 बी लागणार तडे आपला तडे बघा नाही मार्केट हो येस हायलाइट होत नंबर आपला ऑरेंज कलर हायलाइट तो मोबाईल आता जिकडे मी हाताला हायलाइट दिला तो मोबाईल काढू दिला म्हणा म्हणजे तो क्षण ना आठवताना म्हणाला ना गैरा म्हणजे मला परिस्थिती आहे ना मला परिस्थिती सुधारणार संघर्ष म्हणाला दुसरं काही परिस्थिती ना गैर नाजूक होती गैर खराब होती ना परिस्थिती गैरच खराब होती आणि मी ना पण त्यांना म्हणा एवढे रडतात ते तेवढं ना मी भावा रडता म्हणजे होतो कारण मी बाळातच ना ना दाखलपासून शिकलो मी दाखलपासून बाबा गाळावर जिरण दाखवा गाळा जिरण बाबा म्हणतो मी म्हणतो मी बाबांकडे गाळावर बाबा आधी मात्र नको कारण की त्यांना आपले पहिलीपासून ते 10वी नंतर पुढे आपलं आज 19-21 वयमा भरती तेवढं वर्ष लावून ना आपले तरी पण आपण काहीतरी करतो त्यामुळे तुमचे पण आई वडील आहेत ना त्यांच्याकडे जातात तुम्ही आपल्याकडे भरती वाटतात पण कसं जातात ना भरती वाटतात आशा घाले जातात की नाही पण काही खराब परिस्थिती राहत मग काही सगळं काही जाणलं नाही आणि तुम्ही तरी काही एवढं काम नाही करा सगळे काम नाही करा त्या टाइम वगैरे काम फक्त रनिंग करा अभ्यास करा रनिंग करा अभ्यास करा मनुष्य फायदा एवढा फायदा आता नका लिहा की बस मग बिर्याणी मग बस आपण उडायच्या भेटणार काय भेटणार की हात महात जाऊन आपण काय विषय नाही आहे का असू शकतो आपण तो तुमच्यामुळे मनामुळे काही सगळं तुम्ही करता मनामुळे गेल्यामुळे काही होत नाही आहे हे फक्त एक माध्यम आहे जर 10 रुपयाला पाणी लागस ना तर लवकर लागेल आपला लागेल हा कोरी पाहिजे तुम्ही असं चढ जाईल मला काय फक्त पाणी सारखं तुम्हाला क्षमा ठेवा दुसरी गोष्ट आहे आता ईश्वर मला 2 दिवस पहिले आम्ही बोलणं आहे तो म्हणे आप्पा मला बोलता येते मी काय बोलू त्याला म्हणून अग्नी पंखा ना माईक लागणार मला बोल की आपोआप सुट्टी झाली 19 मिनिटं बोलणार 20 मिनिटं चालू लाईफ पसंत करते तेवढाच ना
तो व्यक्ती आपोआप बोलत का बोलत ना हृदय बोलत. कारण प्रत्येक संघर्ष करायला त्याला संघर्ष वेगळा असा होता की तो आई वडिलांपासून दूर होता. रुपया त्याला कोणी काही सपोर्ट नव्हता आणि विदाऊट सपोर्टिंग हे करणं. विशेष अजून गोष्ट त्यांना भाऊ आपलाच विद्यार्थी निलेश पाटील तो यंदा जिडले फायनल जिडले फिजिकल बसला नाही. मार्क्स चांगला होता. आता आणि म्हणजे फायनल 21 पोर 29 पैकी 21 पोर ईश्वर आपला क्लासला आले आणि बीएसएफ शाळेत तू फार रिझल्ट आहे. ईश्वर सारखा प्रत्येकना संघर्ष आहे पण संघर्ष जग समोर केव्हा समोर आहे तेव्हा बिर्याणी खायचा तो वेगळा संघर्ष राहत ना मसाला ना. संघर्ष केव्हा राहत समोर जेव्हा माणूस सक्सेस होतो. जर तो एक नंबर त्याला नाही होता आज कुठेतरी तो भरणा करत राहणार. पण त्याने जिद्द नाही सोडी हिंमत नाही सोडी आणि त्यांनी एक बेसिस खूप बेस्ट दिला की ज्या टाइमला आपला सोबत मित्र होत ना तर जीवने वाय ना त्याला म्हणून शिका आता बेस्ट भारी वाक्य सांग. आता पैकी एकच कोणी 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 होईल सगळा होते नो प्रॉब्लेम. एका जर राही घ्या तर त्याने खसाना नाही. त्यांनी एक हिंमतदाराने सर आम्हाला मित्र तर जाया मन मोठा करला मन मोठा करायला काय प्रॉब्लेम आहे बरोबर आहे का नाही. ठीक आहे आता छोटे गाणे सत्कार आपण जी परंपरा चालू केली राहते ट्रॉफी आणि गौरव प्राप्त द्यानं आपण आता करू. ठीक तू कंटिन्यू कर. फोटो किती भैया छोटासा मनाकडून तुम्हाला सेपरेट भेट तुझे 500 पाहिजे कवी का 500 माहिती कुकू से बेचा भाई शुभेच्छा. आणि त्यांनी एक मला रिक्वेस्ट करायचे बनवलं पहिले की आपण म्हणे मॅट 1.5-2 महिने आटेच आहे जस ना आर्मीला फिजिकल बाकी आहेत तेसले वाटलं जर ट्रेनरने गरज नाही तर विदाऊट मनी म्हणजे 1 रुपया न घेता मी तसले सकाळी 4 वाजता म्हणजे 4 वाजता उडाले तू तुम्हाला गोल्डन चान्स आहे तो फिजिकल ना देणं मधून जायला. जर जे असले सकाळी कोणी रनिंगला जास स्टिचिंग वगैरे काय फिटिंग किटिंग काय करणार आहे हात पायच नाही ती करणं त्यांच्याकडून शिकल्या. कारण तो सिस्टम माहिती त्याला माहिती राहत फिजिकल कशी होत आणि दोरी कशी पडत ते बी माहिती त्या दोरी पडत झाल्या आमच्या. कारण पहिले ओपन राहिली होती दोरी पडणे म्हणजे जे दोरी नाही पडत मी सांगते आपण दोरी पडी की आज दोरी पडी की तू कुठे जातात व्यवहाराची दोरीवाला म्हण का तोंड सांगलं एक पिटलेल्या पोर आर्मी कुठे ते जिकडेच जावा ना दोरी जाणो ती जाणे यावाला नाही. कारण की का 4 पर्चे आहेत 4थी पर्चे तर काही दोरी पडणार नाही. आता कारण सांगाले पहिले एकच राहील फर्स्ट आणि सेकंड आता थर्ड आणि फोर्थ आहे काही विषय नाही. फोर्थ वाला बी ऑप्शन आहे ऑप्शन चला ठीक आहे. आता तिने आपले त्यांना बहुमूल्य वेळ दिला त्यांनी संघर्ष आपल्या समोर मांडा येणार तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं शिकायला रेडी बोलला का. ठीक आता क्लास स्टॉप करस टेस्ट आता आपले विदिन 5 मिनिटांमध्ये सुरू होईल. 8-20 जात 15 मिनिटावर 20 मिनिटात तुम्हाला टेस्ट भेटते. टेस्टसाठी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा. तुका मारू नका प्रयत्न वाया जाईल कारण आपला टेस्टले तुकाना विषयच राहते. ओके थँक्यू चला ठीक आहे.